अजितदादा पवार साहेबांना विनंती करतो त्यांना मार्गदर्शन करावं. टाळ्यांचा गजर लाडक्या सगळ्यांचे सहकारी मंत्रिमंडळातील माझे सहकारी नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब, आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर रामन कोल्हे, रुपाली चाकणकर, विधिमंडळातील माझे सहकारी अण्णा बनसोडे, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार अरुणराव वाघ, पक्षाचे अध्यक्ष संजय वाघेरे, विलास लांडे, कदमबाई पानसरे, भाऊसाहेब भोईर, हनुमंतराव गावडे, राजू मिसाळ, मंगलाताई कदम, नाना काटे, वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, अजित चव्हाणे, संजय वागळे, सचिन खरात, अनिताताई खरांदे, विशाल वाकरकर, राजेंद्र जगताप, प्रशांत चिपळे, फजल शेख, विजय लोखंडे, मोहम्मद पानसरे, गोरक्ष लोखंडे, विनोद कांबळे, पौर्णिमा सोनवणे, विक्रांत लांडे, चंद्रकांत वाळके, मलेश रक्के, वर्षा जगताप, अंकुश पठारे, आतिश पारणे, संदीप चिंचोडे, मयूर कलाटे, अनेक सन्माननीय आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, संघटनेमध्ये काम करत असणारे सगळे आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, बंधू भगिनींना आणि माझ्या मित्रांनो, गेले मार्चपासून तुमच्या माझ्या देशामध्ये करोनाचं संकट आल्यापासून आपण सभेच्या निमित्तानं एकमेकांना भेटू शकलो नाही. सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्स, मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेणं, त्या सगळ्या गडबडीमध्ये एक तर देशात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांची संख्या वाढली. पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली. त्याच्यातनं आपण जम्बो हॉस्पिटल उभी केली. त्याच्यातनं आपण अनेक आपल्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांना गमावलं. अनेकांना स्वतःचा जीव त्याच्यामध्ये गमवावा लागला. जम्बो हॉस्पिटलच्या करता आपण मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च केले, सगळ्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील तथागत असेल, जावेद असेल, अशा अनेक सहकार्यांची नावं घेता येतील किंवा माझे आमदार पीटर सुरेशराव डोळे असतील, हे पब्लिक फिगर म्हणून यांच्या उल्लेख केला. पण अशा अनेक निष्पाप लोकांना काळाच्या आड त्या ठिकाणी जावं लागलं. या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सतत त्या सगळ्यांची आठवण आपल्या मनामध्ये राहील त्याबद्दल मात्र शंका नाही. आपण सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. मी तर एवढी काळजी घेतली तरी मला पण झाला आणि दिलीप वळसे पाटलांना पण झाला. म्हणजे कुणाला कधी कोरोना होईल काही सांगता येत नाही. काळजी घेणे एवढंच आपल्या हातामध्ये. आणि झाल्यानंतर जे काही डॉक्टर सांगतील ते जसंच्या तसं ऐकावं लागतं. त्याच्यामध्ये स्वतःचं डोकं फार चालवावं लागत नाही. ही पण खबरदारी आपण घेतली पाहिजे. कारण चर्चा होतीये सेकंड वेव, दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. मी आता बघतोय मागे अनेक सण आपण अतिशय साधेपणाने साजरे केले, अनेक प्रकारचे सण. परंतु त्याच्यामध्ये महावीर जयंती असेल, त्याच्यामध्ये बकरी ईद असेल, त्याच्यामध्ये दिवाळी असेल, त्याच्यामध्ये मागे आषाढी एकादश झाली. एवढा मोठा वारकरी समाज त्या ठिकाणी आळंदी आणि देववरून पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या करता पंढरपूरला जात असतो. ते देखील कधी थांबलेलं नव्हतं. परंतु त्याच्याही बद्दल आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागले. शाळा बंद कराव्या लागल्या. आता शाळा सुरू करायच्या त्याच्याबद्दल देखील पालकांचा प्रतिसाद थोडासा दबक्या आवाजातच आहे. आता काही परस्पर मुंबई महानगरपालिकेने, पुणे महानगरपालिकेने, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पण आयुक्ताचा काल फोन आला होता की दादा साधारण नोव्हेंबरच्या पर्यंत, डिसेंबरच्या पर्यंत
9वी 10वी 11वी 12वी त्या शाळा देखील आम्ही सुरू करण्याच्या बद्दल विचार त्या ठिकाणी करतोय. अनेकांचे व्यवसाय थंडावले, कारखानदारी 3-3 शिफ्टमध्ये चालणारी एकदम एक शिफ्टवर आली, काही काही बंद पडायला लागली. असे खूप संकट आले. आता अर्थमंत्री म्हणून मी काम करत असल्यामुळे सरकारमध्ये साधारण काय दर महिन्याला उत्पन्न येतं, जीएसटी कसं, त्या ठिकाणी टॅक्स उत्पन्न कमी झालेलं आहे, अशा खूप अडचणींना आपल्याला समोर जावं लागतं. त्याच्यातून सर्वसामान्य माणसाची तर उपजीविका ही चालली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठं खंड पडता कामा नये. म्हणून देखील काही बाबतीमध्ये केंद्राने निर्णय घेतले, काही बाबतीमध्ये राज्य सरकारने निर्णय घेतले. मोठ्या प्रमाणावर आरोग्य विभागाला निधी त्या ठिकाणी द्यावा लागला. मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर असतील, ऑक्सिजनचे बेड असतील, साधे बेड असतील. सुरुवातीच्या काळामध्ये तर अक्षरशः ज्यांना कोरोना व्हायचा तिथं उपचार करायला देखील काही जण पुढे यायला थोडेसे घाबरायचे. आता परिस्थिती बरीचशी बदलली, पण सुरुवातीचा काळ कसा गेला हे आपण सगळ्यांनी अनुभवला. अंत्यविधी ती गेलेल्या व्यक्तीचा करत असताना पण घरातल्या लोकांना किती त्रास व्हायचा, अशा अनेक अडचणीत आपण सगळेजण सामोरं गेलो. कधीही कुणाला सांगितलं असतं की बाबा 2000 सालामध्ये अशा प्रकारचं संकट येणार आहे, संपूर्ण जगाला वेठीस धरलं जाणार आहे, तर सगळ्यांनी वेड्यात काढला असतं. परंतु एखादा आजार आल्यानंतर तो आजार कसं संपूर्ण जगाचं चक्र थांबवू शकतो हे कोरोनाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्याबद्दलची लस त्या ठिकाणी शोधायचं काम मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. आपल्या पण सिरम इन्स्टिट्यूटमध्ये चाललेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये आपण तयारी केलेली आहे. लस जर सापडली आणि ती त्याच्यामध्ये त्याला मान्यता मिळाली तर आपल्या राज्यातल्या सगळ्यांना ती लस लवकरात लवकर कशी देता येईल याबद्दल पण राज्य सरकार खबरदारी घेत आहे, तशा पद्धतीनं आखणी करत आहे. त्या सगळ्या बाबी आहेत. अशा काळामध्ये निवडणुका देखील अनेक प्रकारच्या आपल्याला पुढे ढकलाव्या लागल्या. अधिवेशन महत्वाची 2-2 दिवसातून 1-1 दिवसात आम्हाला अधिवेशन घ्यावी लागली. आता शाळा सुरू करायच्या तर काही काही भागामध्ये आता शिक्षकांचं आपण स्वाद घेतोय आणि टेस्टिंग करतोय. त्याच्यामध्ये अनेक शिक्षकांना कोरोना झालेला हा लक्षामध्ये येतो. अशा खूप गोष्टी आहेत. आता तुमच्या शेजारी पण 1-1 खुर्ची आपण मोकळी सोडलेली आहे. जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण करतोय. पण आपण एक मानसिकता ठेवली पाहिजे की हे सगळ्याशी मुकाबला करतच इथून पुढचं आपल्याला काळ हा घालवावा लागणार आहे. देश पातळीवर जगाच्या पातळीवर सगळीकडे संशोधन मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे. हे देखील आपण बघतोय. युरोपमध्ये सेकंड लाट आलेली आहे. इंग्लंड सारख्या देशामध्ये त्यांना लॉकडाऊन त्या ठिकाणी पुन्हा करावा लागलेला आहे. दिल्ली तुमची माझी आर्थिक राजधानी, काय अवस्था दिल्लीची झालेली आहे. रात्रीच्या वेळेस अहमदाबादला लॉकडाऊन त्या ठिकाणी पुन्हा सुरू झालं. मी माझ्या पिंपरी चिंचवडच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो, सरकारमध्ये उद्धवजी ठाकरे आणि आम्ही सगळेजण काम करत असताना आम्हालाही मंदिरं उघडत असताना वाटत होतं की ते लवकर सगळ्या गोष्टी, प्रत्येकाचे श्रद्धास्थानं असतात, तिथं गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर त्याला समाधान वाटत असतं आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. परंतु काही गोष्टी आतताईपणाने केल्यानंतर त्याचा जर अतिरेक झाला, त्याच्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं तर सरकारला जबाबदार त्या ठिकाणी धरण्याचं, आपल्या बसेस चालू करण्याचं काम असेल, लोकल चालू करण्याचं काम असेल, मेट्रो चालू करण्याचं काम असेल, त्याचा खूप मोठा परिणाम त्या सगळ्या कोरोनासारख्या संकटामुळं आपल्या एकंदरीत दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. हे सगळेजण आपण अनुभवतोय. तरी देखील गाफील राहू नका. कृपा करून त्याच्यामध्ये काळजी घ्या अशी मी सुरुवातीलाच आपल्याला विनंती करतो. आणि या कोरोनाच्या काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून ज्यांनी स्वच्छतेचं काम केलं, जे डॉक्टर राबले, जे राबतायत, ज्या नर्सेस राबल्या, अनेक प्रकारचा कोर्स त्या ठिकाणी राबलेला आहे, त्यांना त्यांचं देखील कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडण्याच्या करता स्वतःची जीवाची देखील पर्वा केली नाही. त्याबद्दल त्या सगळ्या कोरोना योद्ध्यांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
मित्रांनो, आज खरं तर मला संजयनी सांगितलं होतं, इतर पण काही जयंतरावचे वगैरे फोन आले की आता 5 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. एक म्हणजे नागपूर पदवीधर मतदारसंघ, दुसरा अमरावती विभागाचा शिक्षक मतदारसंघ, तिसरा औरंगाबाद विभागाचा पदवीधर मतदारसंघ, चौथा पुणे विभागाचा पदवीधर मतदारसंघ, ज्याचे आता अरुण गणपती लाड आपल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत, आणि 5वा पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यावेळेस पहिल्यांदा या निवडणुका आपण एकत्रपणे लढवतो. त्याच्यामध्ये नागपूरची जागा तिथं काँग्रेसला सोडलेली, सुदैवाने 5 ठिकाणी निवडणुका लढवत असताना अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार देशपांडे जे त्यांचा अनुक्रमांक 2 ला आलाय. बाकी 4 ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अनुक्रमांक पहिल्या नंबरला आलेले आहेत. त्याच्यामुळे मतदान करताना तसं सोपं आहे. आपल्याही पुणे विभागाच्या पुरतं शिक्षक आणि पदवीधरचा उल्लेख करायचा झाला त्यामध्ये दुसरे उमेदवार जे शिक्षक मतदारसंघाचे जयंत असनगावकर त्यांचाही पहिलाच क्रमांक आहे. उमेदवार इकडे पदवीधरला 62 आहे, शिक्षकला उमेदवार 35 आहे. काहींनी जाणीवपूर्वक मतदारांच्या मध्ये समरसता निर्माण व्हावी याकरता अरुण लाड नाव असणाऱ्याला दुसऱ्याला पण एकाला त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्यांच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं नाव मतदार यादीमध्ये पहिल्याच मतदार पत्रिकेमध्ये पहिल्याच क्रमांकावर असल्यामुळं तिथं समजावून सांगणं इतकं काही अडचणीचं नाही. त्याकरता राष्ट्रवादीच्या सगळ्या इथं असणारे सगळेच माझे मतदार आहेत हा दावा माझा अजिबात नाही. काही कार्यकर्ते देखील आहेत, परंतु त्या कार्यकर्त्यांना पण लक्ष त्या ठिकाणी बारकाईने द्यावं लागणार आहे. कारण 1 डिसेंबरला मंगळवारी सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत मतदान त्या ठिकाणी होणार आहे. मतदानाचं केंद्र कुठं असेल, कुणाची नावं कुठं असतील ते आपल्याला आपले कार्यकर्ते समजावून सांगतील. अरुणराव, कदाचित तुम्ही 5 जिल्ह्यात मतदारसंघ पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली असा 5 जिल्ह्याचा आहे. तर काही कार्यकर्ते तुम्ही इथं पण त्या जिल्ह्यात किंवा पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये सांगलीचे पण ठेवले असतील, तर ती त्या पद्धतीनं त्यांच्याशी चर्चा करून संजोग आणि बाकीच्या सगळ्यांनी माझी नगरसेवकांना माझी सूचना आहे, सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना आहे. आता आपल्याला गाव बसून त्या ठिकाणी चालणार नाही. अतिशय व्यवस्थितपणे, कारण मागच्या वेळेस आपल्याला थोडंसं अपयश आलेलं होतं, परंतु यावेळेस एकूण मतदान 4,26,000 पदवीधरच्या करता 257 आहेत आणि शिक्षक मध्ये 72,545 आहेत. त्याच्यामध्ये आपल्या पुण्यामध्ये 1,36,611 पदवीधरला मतदान आहे आणि 32,200 शिक्षकला मतदान त्या ठिकाणी आहे. मला अनेक संस्था आपण चालवतो, त्या संस्थेमध्ये शिक्षक असतात. अनेक ठिकाणी आता आज पण मी इथं आल्यानंतर स्वर्गीय रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये येत असताना सुरुवातीला मला खूप जण त्या ठिकाणी भेटले. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पण जास्तीत जास्त फोनवर अनेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. आपल्या हवेलीमध्ये जवळपास 20,000 त्या ठिकाणी टीचर्सचे मतदान आहे आणि पदवीधरचं मतदान हे पण मोठ्या प्रमाणावर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. अशा पद्धतीचं एकूण मतदान आहे. त्याच्यामुळं नेहमीची निवडणूक आणि ही निवडणूक ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आता पदवीधरच्या बाबतीमध्ये 70,000 मतं हवेली तालुक्यामध्ये आहेत, 10,800 मतं इंदापूर तालुक्यात आहेत, 8,150 मतं बारामती तालुक्यामध्ये, पुणे शहरात 20,000 मतं आहेत. अशा प्रकारची मतं आहेत. सुरुवातीला उमेदवार अरुण लाडांनी काही त्याचा उल्लेख केला.
परंतु आता मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याला आपल्या पद्धतीने आपलं काम त्या ठिकाणी करायचं आहे आणि व्यवस्थितपणे पाठीमागच्या उमेदवारांनी काय केलं हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. हा मतदारसंघ कसं आपल्या साहेबांच्यावर किंवा बाकीच्या नेत्यांच्यावर प्रेम करणारा असा मतदार आहे आणि त्याच्यामुळे तिथपर्यंत पोहोचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे की यामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेला पण बोलवायचं होतं, पण झालं काय, जयंत पाटलांनी परवाच मीटिंग घेतलेली होती काँग्रेस हाऊसला. इथं श्रीरंग बारणे आणि बाकीचे सगळेजण त्या कार्यक्रमाला होते असं मला माहिती मिळाली. आतापर्यंत 7-8 वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग झाल्या आणि म्हणून मीच संजोगला सांगितलं की दिलीप वळसे पाटील, मी, अमोल कोल्हे हे येत असताना इथं राष्ट्रवादीचे सगळ्या आपल्या सहकार्यांना बोलवा आणि हे करत असताना पुढं 2022 फेब्रुवारीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्याच्याही संदर्भामध्ये आपल्याला तयारी करावी लागणार आहे. संघटनेच्या कामामध्ये थोडंसं आपल्याला तरतरीतपणा आणावं लागणार आहे. थोडंसं काही ठिकाणी ढेपाळलेलं काम झालेलं आहे. काही बाबतीमध्ये बदल देखील करावे लागतील. अनेक ठिकाणी तशा पद्धतीनं आपण करतोय, पण संघटना ही ऍक्टिव्ह तुम्हाला मला सगळ्यांना करावीच लागेल. पाठीमागच्या काळामध्ये आपण 25 वर्ष या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं नेतृत्व केलं. अनेक विकासाची कामं या शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या करता आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केली. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली केली. अनेक बाबतीमध्ये सगळ्यांचं एकमेकाला सहकार्य मिळालं आणि त्याच्यातून एक बेस्ट सिटी म्हणून आपल्या शहराचा लौकिक वाढवण्याच्या करता आपण 100% त्या ठिकाणी यशस्वी झालो. परंतु मागच्या काळामध्ये शेवटी आपल्यावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप त्या ठिकाणी करण्यात आले आणि त्याच्यातून केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचा एक झंझावात आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेवर झाला, त्याचा परिणाम अनेक महानगरपालिकेमध्ये झाला. परंतु आज देखील केंद्रातलं सरकार कशा पद्धतीचं काम करतं हे आपण सगळेजण जाणता. एकंदरीत कामाची पद्धत आपली कशी होती, त्यांची कशी होती हे पण तुलना केल्यानंतर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षामध्ये येतात. माझं आपल्याला हे सगळं सांगत असताना मी आपल्या सर्वांना दिवाळीच्या देखील मनापासून शुभेच्छा देतो. दिवाळीतले धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज, पाडवा हे सगळे सण साजरे झाले असले तरी देखील अजूनही आपली एक पद्धत आहे ग्रामीण भागामध्ये. तुळशीचं लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साधारण दिवाळी त्या ठिकाणी आपण चालू आहे असं त्या ठिकाणी समजतो. आणि आपली महत्त्वाचं म्हणजे अरुण लाडांची ही निवडणूक पुणे पदवीधरची आणि पुणे शिक्षकची त्या ठिकाणी निवडणूक, या दोन्ही निवडणुका अतिशय आपल्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. इथं राहुल कलाटे असतील, श्रीरंग बारणे असतील, सचिन साठे असतील, मला वाटतं देवा आहे ना काँग्रेसचं, विष्णू नेवाळे, असे सगळे सहकारी अनेक वेळेला आपण एकत्र काम केलेलं आहे. मगाशी मला वाटतं कुणीतरी दिलीपराव का कोण बोलत असताना सांगितलं, नागपूरला राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते तिथं काँग्रेसच्या उमेदवाराचं काम करतायत. अमरावतीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करतायत. औरंगाबादमध्ये आमचे काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम करते. त्याच पद्धतीनं पदवीधरमध्ये शिवसेना आणि काँग्रेसचं सहकार्य घेऊन आपल्या अरुण लाडांचं काम अतिशय जोमामध्ये त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे शिक्षक मतदारसंघामध्ये जयंत असनगावकर यांचं काम राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने मिळून त्या ठिकाणी केलं पाहिजे. दिवस कमी राहिलेले. मला तरुणांना विनंती करायची, युवतींनी अतिशय सुंदर रांगोळी काढली होती, मला येताना दाखवली. युवतींना विनंती करायची, सगळ्या शिक्षण संस्था चालवणाऱ्या सहकार्यांना विनंती करायची की बाबा आपण सगळ्यांनी मिळून, आपले मित्र असतील, आपले परिवारातले काही मतदार असतील, शिक्षक आणि पदवीधर, त्या दोन्हीच्या बाबतीमध्ये याद्या वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत. कुठल्या काही गोष्टी नसतील तर संजोग ऑफिस कायमचं त्या ठिकाणी चालू ठेवून सगळ्या गोष्टी नीटपणे सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम
केलं पाहिजे. मतदारांना मतदान केंद्रावर आणण्याचं अतिशय जिकिरीचं काम असतं. त्याचे प्रत्येक कार्यकर्त्याला ठराविक मतदार वाटून देऊ, म्हणजे नावं देऊ, किंवा तुम्ही ज्यांना 1 तारखेला सकाळी 8 ते 5 मतदान केंद्रावर आणण्याचं काम करावं. अशा पद्धतीनं त्या गोष्टी तुम्हाला मला कराव्या लागतील. त्याच्यामध्ये साधारण मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीतून त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. परंतु ते शक्य नसलं तर ऑडिओ आहे, व्हिडिओ मेसेज आहेत, ते रेकॉर्ड करून आपण पाठवू शकतो. फोनद्वारे, मोबाईलद्वारे, SMS द्वारे, ईमेलद्वारे, फेसबुकद्वारे, ट्विटरवर, अशा शक्य त्या सर्व मार्गाने या मतदारांच्या पर्यंत आपल्या उमेदवाराचं म्हणजे अरुण लाडांचं आणि जयंतरावांचं या दोघांच्याही बद्दलचं नाव पोचवण्याचं काम आपल्याला प्रचाराच्या निमित्तानं जोरामध्ये त्या ठिकाणी करावं लागणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मित्रपक्षांशी पण आपल्याला समन्वय ठेवावा लागणार आहे. संजोग ही सभा संपल्यानंतर माझी 2 वाजता की दिलीपराव अमोल कोल्हे पुणे शहराची नाही पुणे ग्रामीणची सभा आहे आणि 5 वाजता पुणे शहराची सभा आहे. त्याच्यामुळं आमच्याकडे वेळ पण मर्यादित होता. त्याकरता फार काही भाषणं म्हणजे तिथं अण्णा बनसोडे असतील, विलास रांगे असतील किंवा इतर राजू असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, सगळ्यांना काही भाषणं होऊन दिली नाही म्हणून थोडंसं लिमिटेड भाषणं ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केलेला आहे. काही उमेदवार आपलं नेत्यांचे फोटो त्याचा वापर करतात. काही उमेदवारांचा फॉर्म भरण्याच्या करता अण्णा बनसोडे, संजोग वाघेरे गेलेले असे फोटो प्रसिद्ध झाले. मी संजोगला विचारलं, संजोग म्हणला नाही आम्ही खाली होतो आणि तिथे एकत्र फोटो काढला. अलीकडं पूर्वी काय मी असं बोललोच नव्हतं असं म्हणता यायचं, कारण त्या फोन नसायचा, काहीच करायचं नाही. आता फोटो आल्यानंतर मी तिथं नव्हतं असं सांगता येईल. त्याच्यामुळं म्हणावं लागतंय की बाबा दादा मी तिथं गेलो होतो ते जाताच आता फोटो काढला, परंतु ते तेवढं जाताच काढला पाहिजे, त्याच्यापेक्षा पुढं जाऊ नका एवढी माझी सर्वांना विनंती. सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी की संजोग आपले जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्याच्या नावाचा उल्लेख केला, पण माझी विनंती की आपल्याला ही निवडणूक पण महत्त्वाची आहे, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये सातत्याने आपल्याला कार्यक्रम घेण्याच्या दृष्टिकोनाच्या परवानग्या हळूहळू जसं बर्थडे समारंभाला, रिसेप्शनला, बाकीच्या सगळ्यांना शाळा कॉलेजेसला आपण टप्प्यांना मंदिरामध्ये दर्शनाच्या निमित्तानं अशा परवानग्या देतो, तसं याही बाबतीमध्ये संघटनेच्या संदर्भामध्ये काम करावं लागणार. VC वगैरे आम्ही बघितलं, जयंतराव VCच्या द्वारे मीटिंग घेतात, परंतु त्याच्यामध्ये आपण असं बसून एकमेकाशी जे बोलू शकतो, एकमेकाला भेटू शकतो, तशा पद्धतीचं त्याच्यामध्ये घडू शकत नाही. आणि त्याकरता आपल्याला आपली जी काही पद्धत आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आपल्याला ह्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नवीन पण टीम उमेदवार या नात्याने काढायची, काही अनुभवी पण काढायचे. काही आत्ताच मला सांगण्यात आलं की दादा मागच्या वेळेस OBCचा फॉर्म मला भरता आला नाही, माझ्याकडे सर्टिफिकेट नव्हतं, पण आता बायकोचं माझं दोघांचंही सर्टिफिकेट काढलं, म्हणजे तयारी जोरात सुरू झालेली आणि मला सांगायलाही सुरुवात झालेली. पण ठीक आहे, ती करावीच लागते, त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. मागच्या काळामध्ये ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती न करता आपल्याला पुढं व्यवस्थितपणे पावलं उचलून टाकावी लागणार. मागच्या वेळेस सरकार आपलं नव्हतं, त्याच्यामुळे मतदारसंघ पण करताना काय काय उपद्व्याप झाले हे सगळेजण मला सांगत होते. पण त्या काळामध्ये म्हणजे सत्तेचा वापर कशा पद्धतीनं केला जातो हे मागच्या 5 वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवले. म्हणजे वाटते आपल्याकडे पण सरकार अनेक वर्ष 99 ते 2004, 2004 ते 2009, 2009 ते 2014, त्याच्याही आधी एक मध्यक्रम 95 ते 99 सोडली, तर त्याच्या आधी सरकार काँग्रेसच्या विचाराचं अशाच पद्धतीचं असायचं, पुरोगामी विचाराचंच असायचं. त्याचा सत्तेचा मास आपण कधी त्या ठिकाणी येऊन दिला नाही. आपण पण केंद्रात पवार साहेब होते, राज्यात आम्ही लोक होतो, दिलीपराव होते, महानगरपालिकेमध्ये तुम्ही लोक होता,
जिल्हा परिषदेत आपण होतो, जिल्हा बँकेत आपण होतो, जिल्हा दूध संघात आपण होतो, सगळ्या ठिकाणी आपल्या विचाराची लोक त्या ठिकाणी होते. पण आपण कधी त्याचा अतिरेक होऊन गेला, कधी त्याचा गैरवापर त्या ठिकाणी कुणी करण्याचा प्रयत्न केला तर तो आपण त्या बाबतीमध्ये होऊन गेला. आज या शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेची पण परिस्थिती मधून अधून डोकं कशा पद्धतीनं वर काढते हे आपण पाहिलं. आपण मधल्या काळामध्ये सरकार बदलल्यानंतर 6-8 महिन्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख, नंतर पोलीस आयुक्त असे अनेक लोक त्या ठिकाणी बदलले. त्यांच्या मुदती संपल्या होत्या अशा पद्धतीने बदलले. आणि त्याच्यातून आपल्या इथं तर एक गुंड प्रवृत्ती, त्या दिवशी मी टीव्हीला बघतो रात्री तलवारी काय घेताय, तिकडे तिकडे 5-5 असतं फिरतं काय, कुणाच्या गाड्या फोडतंय काय, दहशत माजवतं काय, अशा पद्धतीचं चित्र आपण सगळ्यांनी बघितलं. कुणाच्या 2 व्हीलर जाळायच्या, कुणाच्या 4 व्हीलर त्या ठिकाणी तासांचा फोडायच्या आणि स्वतःचा एक दहशत त्या ठिकाणी निर्माण करायची. ही सिटीला पण सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आचारसंहिता नव्हती तेव्हा सांगितलेलं आहे, ते लक्षात ठेवा. आता आचारसंहिता असल्यावर मला सांगण्याचा अधिकार नाहीच आहे, पण नसताना सांगितलेलं आहे की बाबा ह्याच्यामध्ये कुणीही असेल तो कुठल्या गटाचा, तटाचा किंवा कुठल्या पक्षाचा, हे जर अशा पद्धतीचं दहशत वाढवण्याचं काम करत असेल तर त्याचं अजिबात हायलाईट करू नका. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे ग्रामीण किंवा आपल्या सांग्यापासून बांधल्यापर्यंत महाराष्ट्र, इथं व्यवस्थितच त्या ठिकाणी असलं पाहिजे. इथं कुठल्याही आई बहिणीला, आमच्या मुलीला, आमच्या मुलांना अतिशय उघडपणे कुठेही जाता येता आलं पाहिजे, सुरक्षित वाटलं पाहिजे. अशा प्रकारचं हे सगळं वातावरण होण्याच्या करता एक पोलीस दलाच्या बद्दल आदरयुक्त दबदबा असं एक वातावरण त्या ठिकाणी करण्याच्या करता पूर्णपणे या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुभा दिलेली किंवा मोकळीक दिलेली, त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप राहता कामा नये अशा प्रकारची खबरदारी ही देखील आपण त्या निमित्तानं बारकाईनं घेतोय, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आणि हे आता अरुण गणपती लाडांच्या बरोबरच आणि शिक्षक मतदारसंघातल्या जयंतवाडीच्या बरोबर आपल्याला बाकीच्याही बाबतीमध्ये सातत्याने एकत्रपणे बसून पुढची वाटचाल कशा प्रकारचं आपलं नियोजन. आज महानगरपालिकेमध्ये देखील काही गोष्टी बहुमताच्या जोरावर त्या ठिकाणी कशाही पद्धतीनं केल्या जातात. आत्ताच अजित धोरणे बाकीचे सहकारी सांगत होते की दादा इथं ओपन स्पेस असताना पण तिथं टाकीचं काम चालवलेलं आहे, आमचं चालवलेलं आहे, तमचं चालवलं आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी चाललेल्या दिसत आहेत. त्याच्या संदर्भामध्ये देखील संबंधित आयुक्तांना आणि यांना आचारसंहिता संपल्यानंतर मी माझ्या पद्धतीने जे काही सांगायचं ते त्या ठिकाणी सांगण्याचं काम निश्चितपणे करीन. थोडंसं दर आठवड्याला तर मध्ये माझा जवळपास दिवाळी धरून आणि करोनाचं हे सगळं काळ धरून 1 महिना त्या ठिकाणी गेला. पण आता त्याच्यानंतर पुन्हा दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असणारच आहे. त्यावेळेस आज पण काही माझ्या भगिनी वगैरे आलेले असतात, प्राधिकरणातलं काम किंवा कुठलं इतरचं काम, त्यांना विनंती केली, काही शक्य होते तेवढे फोन आत्ताच तुमच्या देखत लावून आणि काही कागद त्या ठिकाणी घेऊन घेतलेले, कुठं मुंबईमध्ये गेल्यानंतर काय करायचं, जेवढं काही तुम्हाला आपल्या महाविकास आघाडीच्या सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मदत करता येईल, सहकार्य करता येईल, त्यांच्या विकास कामामध्ये मार्ग काढता येईल, तो काढण्याचा प्रयत्न मी दिलीप वळसे पाटील, दत्ताभाऊ भरणे पण आज येणार होते, परंतु नेमके सोलापूरला माझ्या माहितीप्रमाणे जयंत पाटील, विश्वजित कदम, सतेज पाटील हे सगळेजण आहेत. आणि दत्तामामा सोलापूरचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांना सांगितलं किंवा तुम्ही आज सोलापूरला जावा, मी दिलीपराव अमोल कोल्हे आणि सगळेजण या इकडच्या टीमच्या भागाच्या मिटिंगच्या बाबतीमध्ये घेतो. पण
मी आपल्याला स्पष्टपणे सांगतोय की आपण तुम्ही गहाळ राहू नका. आपण त्या बाबतीमध्ये मी परत कसं नियोजन चाललंय, काय चाललंय त्याचा आढावा ज्यावेळेस सगळं आपण घेऊ त्यावेळेस कुठेही काही म्हणजे त्यांनी जी टीम पाठवली, अरुण वारांनी टीम पाठवली म्हणजे कुठेतरी आपल्यावर गैरविश्वास म्हणून नाही. शेवटी उमेदवार 5-5 जिल्ह्याचं कार्यक्षेत्र असतं, त्यावेळेस ते अशा पद्धतीनं आपण पण लोकसभेच्या निमित्तानं 6 विधानसभा मतदारसंघामध्ये तो उमेदवार ज्या तालुक्यातला असतो त्या तालुक्यातले काही कार्यकर्ते रोज तिथं काय घडतंय हे समजण्याच्या करता त्याच्याबद्दल लगेच काही पुढचे निर्णय घेण्याच्या करता असं करावं लागतं. आणि त्याच्यावर त्यांची पण 20ची टीम आपल्या परिसरामध्ये आलेली आहे. आणि आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण फौज कार्यकर्त्यांची, महिलांची, युवकांची, युवतींची आणि बाकीचे सगळे आपले जे सेल आहेत त्यांची अतिशय चांगल्या प्रकारची आहे. फक्त त्यांनी अंग झटून काम करण्याची नितांत गरज आहे. प्रत्येकाला त्याचा मान सन्मान ठेवा, कुठेही कुणाला अपमानित करू नका, कुठेही त्याचा कमीपणा त्याला आणू नका किंवा मित्रपक्षांना देखील तेवढंच विश्वासामध्ये घेऊन आपण त्यांना सातत्याने बरोबर ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारची सूचना देखील मी आपल्या सर्व सहकार्यांना त्या निमित्तानं करू इच्छितो. आणि आपल्याला 1 नंबरचाच आकडा त्या ठिकाणी काढायचा आहे. मतपत्रिका मोठी असेल, आता 62 उमेदवार म्हणजे काही थोडे उमेदवार नाही. त्यावेळेस उमेदवार पण पदवीधरला 62, औरंगाबादला पदवीधरला 35, नागपूरला पदवीधरला 19, पुणे शिक्षकला 35 आणि अमरावती शिक्षकला 27 असे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उमेदवार उभे राहिलेले. लोकशाहीमध्ये कुणालाही फॉर्म ज्याचा ग्राह्य धरला जातो त्यांना उभं राहण्याचा अधिकार असतो. त्याच्याबद्दल कुणाला काही वेगळी टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. तर मला खात्री आहे की अरुण लाड त्या पुणे विभागाच्या पदवीधर मतदारसंघाचं आणि जयंतराव शिक्षक मतदारसंघाचं चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व करतील. साधारण जे प्रश्न असतात ते प्रश्न बऱ्याच अंशी राज्य सरकारशी संबंधित असतात आणि सुदैवाने राज्य सरकार महाविकास आघाडीचं. त्याच्यावर महाविकास आघाडीनं उभ्या केलेल्या उमेदवारांना मतदारांनी विजयी जर केलं तर हे सगळे उद्या विधान परिषदेचे आमदार म्हणून तिथं प्रश्न मांडू शकतील. आम्ही सगळेजण ते प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवण्याच्या करता मनापासूनचा प्रयत्न करू शकू. ही पण बाब इतर मतदारांना आपण समजावून सांगितली पाहिजे. कारण शिक्षकांचे पण अनेक प्रश्न असतात, पदवीधरांचे अनेक प्रश्न असतात. आता केंद्राने कामगारांच्या बद्दलचा कायदा आत्ताच मला एक निवेदन दिलं, त्याही बद्दल आपली कामगारांची नगरी, कष्टकऱ्यांची नगरी, त्याच्यामुळे त्यातले अनेक कामगार कायदे स्वतः कामगार मंत्री तिथं भेटले मध्ये त्यांनी अतिशय सुंदर आम्हा कॅबिनेटला प्रेझेंटेशन दिलं, पवार साहेबांना प्रेझेंटेशन दिलं. आणि कसं आजपर्यंत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये कधी कामगारांच्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची खबरदारी चव्हाण साहेबांनी, नाईक साहेबांनी, पवार साहेबांनी नेहमी सातत्याने घेतली. परंतु केंद्राच्या या नवीन कायद्यामुळे त्याच्यामध्ये खूप कामगारांच्यावर अन्याय त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. ही पण बाब सांगितली गेली पाहिजे. दुसऱ्या या कोरोनाच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर बेकारी ही देशामध्ये वाढलेली आहे. त्याबद्दल देश पातळीवर जे निर्णय घ्यावे लागतात ते निर्णय घेताना दिसत नाही. मागं 20 लाख कोटीचं पॅकेज दिलं. डॉक्टर अमोल कोल्हे साहेब इथं बसले, त्यांनी लोकसभेमध्ये देखील त्याच्या संदर्भामध्ये चर्चा, सुप्रिया असेल, डॉक्टर अमोल कोल्हे असतील, श्रीनिवास पाटील साहेब असतील, सुनील तटकरेजी असतील, यामध्ये वंदना चव्हाण असतील, अनेकांनी त्याच्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेकारी ही या कोरोनाच्या काळामध्ये झालेली. त्या संदर्भामध्ये बेकारी हटवण्याच्या करता जी काही पावलं उचलायला पाहिजे सांगितलं जातं, मन की बात केली जाते, बरीच काही चर्चा होते, परंतु मार्ग असा निघत असताना स्पष्टपणे पाहायला मिळत नाही. परवा पण बिहारच्या निवडणुकीमध्ये खरं तर
तेजस्वी त्या ठिकाणी यादवनी अतिशय चांगली फाईट दिली. एकटाच लढत होता तसं बघितलं तर एकट्याने पण जवळपास जुळवत आणलं होतं. परंतु शेवटी थोडंसं 200, 400, 500, 1000 मतांनी अशा काही सीट गेल्या, त्याचं पण रिकाउंटिंग वगैरे. परंतु केंद्रात त्यांचं सरकार असल्यामुळे त्याला कितपत काय नाही मिळेल याबद्दल आत्ताच बोलणं फार उचित ठरणार नाही. हे पण मला तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं सांगायचं आहे. आणि माझी तुम्हाला विनंती, ह्याच्यातनंच नवीन कार्यकर्ते तयार होतात. मी देखील, तुम्ही मला वयाच्या 30व्या वर्षी खासदार केलेलं होतं, त्यावेळेस मी तसा तरुणच होतो. आणि तरुण असतानाच माझे अनेकांशी इथं वडीलधाऱ्यांशी आणि इतर सहकाऱ्यांशी संबंध आले. त्याच्यातनं आपण संघटना बळकट करून गेलो. तशा पद्धतीनं नवीन पण कार्यकर्त्यांनी, विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असणारे किंवा युवक युवतीमध्ये काम करत असणारे, त्यांना पण एक चांगली संधी आहे. त्यांनी पण या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मतदान पत्रिकेमध्ये अनुक्रमांक 1 आणि तिथं मला संजोगनी सांगितलं तसं एकच आकडा टाकायचा आहे. उली वगैरे काढायची नाही, स्वतःचा पेन वापरायचा नाही. काय बारीक बारीक गोष्टी असतात, परंतु कधी कधी आपल्याकडनं चुका होतात. कारण आम्ही आमदारांच्यातनं आमदार ज्यावेळेस निवडून देत असतो तेव्हाही अशाच पद्धतीनं नियमावली आहे. तरी देखील त्याच्यात एखाद दुसरं तिसरं मत हे बाद ठरतं. त्याच्यामुळं आपण पदवीधर मतदार आहात, आपण शिक्षक मतदार आहात, त्याच्यामुळं फार बारकाईनं त्याच्यामध्ये मतदान त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि या दोन्ही वर्गाचे प्रश्न चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून सोडवण्याच्या करता या 5 महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना अमरावतीमध्ये नंबर 2चा आकडा टाकून आणि बाकीच्या सगळीकडे नंबर 1चा आकडा टाकून तुमच्या अनेक ठिकाणी म्हणजे 2 नंबरचं अनुक्रमांक 2 वरच्या पुढे 1च आकडा टाकायचा. पण त्यांच्या मतदार यादीत अनुक्रमांक 2 नाव आहे ठिकाणी करायचं. त्यांच्यावर आमदार होते आणि त्यांच्या पुढे 1च आकडा टाकायचा. आणि बाकीचे 4 उमेदवारांचा अनुक्रमांक 1च आहे, त्याच्या पुढे 1च आकडा टाकायचा. ते अतिशय सोपं आहे सांगायला. त्याच्यावर गैरसमज करू नये, नाहीतर उद्या काही केंद्र अजित पवार असं म्हणले तसं म्हणले तर तसा काही गैरसमज कृपा करू नका. आणि खूप म्हणजे अरुण लाल साहेब पण काळजी करतात, कारण पुणे विभागामध्ये, पुणे जिल्ह्यातच मतदारांची संख्या तुलनात्मक जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्या मतावर बरंच काही अवलंबून आहे. त्याकरता सगळ्यांनी अतिशय कष्ट घेऊन, जीवाचं रान करून आपण स्वतः उमेदवार आहेत त्या ठिकाणी समजून त्या निवडणुकीमध्ये काम करावं. कारण आपल्या जवळपास निम्म्याने देखील मतं साताऱ्यामध्ये नाही. साताऱ्याला मतं 60,000 आणि आपल्याकडे 1,36,000 आणि अवघ्या सोलापूरला तर 53,000च आहेत. त्यांच्या 2.5 पट मतं जवळपास आपल्याकडे आहे. आणि साताऱ्याच्या थोडं कमी दुप्पटीपेक्षा जास्त मतं आपल्याकडे आहेत. कोल्हापूरला 90,000 आहेत आणि ह्याला 87,000 आहेत. त्याच्यामुळे पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये दोन्ही ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये मतांची संख्या जास्त आहे. त्यातल्या त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची संख्या. या सगळ्याचा आपण साकल्याने विचार करावा. कुठल्याही अफवांच्यावर विश्वास ठेवू नका. कधी कधी सोशल मीडियाच्या निमित्तानं देखील वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सोडल्या जातात. कृपा करून त्या गोष्टीवर पण विश्वास आपण तुम्ही ठेवू नका. अरुण लालांना आपण विक्रमी मतांनी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची पदवीधर मतदारसंघामध्ये संधी द्यावी. आणि जयंत असनगावकर यांना शिक्षक मतदारसंघामध्ये पुणे विभागाचं प्रतिनिधित्व करण्याची त्या ठिकाणी संधी द्यावी. हीच तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि मी इथंच आता 26 तारखेला होते कार्तिक एकादशीच्या निमित्तानं पूजेला पंढरपूरला जाईल. 25 तारखेला आपल्या पुण्यतिथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची त्या दिवशी समाधीचं दर्शन घेण्याच्या करता करायला पवारसाहेबांनी
आपली सगळ्यांचीच नेहमीची पद्धत आहे. आपण तिथं नतमस्तक होण्याच्या करता जात असतो. त्या पद्धतीनं 25 घंटे त्याच परिसरामध्ये मी दिलीप वळसे पाटील, दत्ता नमार, जयंत पाटील आणि सगळेच जण, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे सगळे आमदार, शिवसेने मंत्री आणि शिवसेनेचे सगळे मंत्री आम्ही सगळेजण आहोत. त्याबद्दल आपण काळजी करू नका, पण स्वतःची जबाबदारी कुठेही टाळू नका. जसं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात पर्सेंटेजमध्ये मतदान करतो आणि त्याच्यामध्ये यश मिळवण्याच्या करता जीवाचं राम करतो, त्याच पद्धतीचं काम याही निवडणुकीच्या निमित्तानं झालं पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला विनंती आहे. आज खरं तर 2 दिवसापूर्वीच आमचं ठरलं, परवा दिवशी ठरलं आणि का कळवलं तरी देखील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला. त्याबद्दल तुमचं पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत देखील करतो. आणि अशाच प्रकारे राहिलेल्या दिवसामध्ये देखील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचं काम आपण सगळ्यांनी करावं आणि जे मतदार आहेत त्यांनी पण स्वतःचा मतदानाचा हक्क वेळेमध्ये बजावा, पर्सेंटेज मतदानाचं वाढवावं आणि ह्या दोघांना पुणे विभागातनं